हाय फ्रेंड्स, मी वर्षा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर चला, परत संध्याकाळ झालेली आहे। दिवसभर काही व्हिडिओ केलेला नाही, पण म्हटलं संध्याकाळ झाली आणि दिवसभर घरातच होतो, थोडासा खाली राऊंड मारून येऊयात आणि थोडंसं भावाचं ऑफिस पण इथं जवळच, मग तिकडे असंच फेरफटका मारून यायचंय, थोडासा टाइमपास करून येऊया। तर आम्ही ज्या बहिणी आहे 2-4 जणी तेवढे चाललोय। वहिनींनी चला म्हटलं तर त्या म्हणल्या नको, तुम्ही जावा सगळे, इथं पण काम आहे थोडंसं त्यांना, त्याच्यामुळे मग आम्हीच चाललोय। आणि त्यांचं काय चाललंय, आकाशचं काम चालू आणि वहिनींनी असा आकाश कंदील लावलाय, घरीच त्यांनी बनवला होता त्याचा। ए चला चिल्लर पार्टी, तुम्ही मागे सरका सरका, मागे चला, बाहेर जायचं। तुला बी न्यायचं चला। ए चला, ए झालं का? तर चला मग आम्ही बाहेर चाललोय आणि तुम्हाला पण सगळ्यांना दाखवते, म्हणजे थोडंसं नाही का, थोडा एरिया किंवा इथे जिथे आम्ही जाणार आहे तिथं थोडंसं शूट करते आणि आल्यानंतर मग परत जे पण काय करणार आहे ते पण दाखवणारच आहे। एक गोंधळ घालायचं नाही बरं का, नाहीतर मी कुणालाच घेऊन जाणार नाही। कोण कोण चाललंय? एक मिनिट बघ की, कोण कोण चाललंय? श्रावी इकडे बघ की, तू कोण कोण चाललंय? कोण चाललंय? इकडे इकडे थांब, पडशील, थांब, पायऱ्यावरून पडशील। काय करते तू बसून? ए चला की पोरींनो, हा काय हा जायचं, तुला न्यायचं। ए शूज घाला, चला शूज घाला सगळं, चला। आणि असे सगळे कमांडो रेडी आहेत। येते की नाही किरण? किरण आली, कुठे? चल चला पटकन जाऊन येते, परत घरी येऊन स्वयंपाक वगैरे करायचा आहे। ए मास्क घ्या आणि चप्पल घाला। सियाचं शूज कुठे आहेत? शूज बाहेरच आहेत बघ, मास्क तिचे शूज घाला, चला चला शूज घाला आणि चालायचं बरं का रस्त्याने, शिया रस्त्याने चालायचं। किरण माझं मास्क ए झालं का? ए सर सरक शिया मागं, कुठे मागे तसे घेतले। आतमध्ये शांतता वाटते। आता अजून काही जास्त वेळ झालेला नाही तर सुद्धा, तर आमची अर्धी गँग गेली गाडीवरती पुढे, मग आम्ही असं मस्त चालले चालत, किती मस्त वाटते, छान एकदम। कुठं जायचं आपल्याला आता? ठरवलं काय? सगळे रस्ते सारखे दिसतात।
मगाशी पिऊन, त्यामुळे भूक काही जास्त नाही. त्यामुळे आपलं शॉर्टकट भात. कसला भात आहे पण डाळ भात करायचा. देखरेख केला बसली. काय करायचं? माझी फेवरेट जागा आहे म्हणजे किचन. शिवाय तसं तोंडात ते भोग घालायचं. शिया ए भांडण करू नका तुम्ही, नीट खेळायचे एका जागेवरती बसून. शिया काय खाती तू? काय खाती? कुठे लॉलीपॉप? छान. आणि ज्यावेळेस वहिनी भात करत होत्या त्यावेळेस मग मी तिकडेच बसली होती, कारण की असंही म्हणजे मी पुणे ज्यावेळेस असते त्यावेळेस मी काम तर काहीच करत नाही, पण असं नाही का दुसऱ्या हॉलमध्ये किंवा रूममध्ये मला असं बसू वाटत नाही. म्हणजे वहिनीसोबत गप्पा मारत म्हणजे त्या काम करतात आणि असं मी साईडला बसलेली असते. मग जर झालंच तर छोटीशी हेल्प करते, नाहीतर असं काही काम करत नाही. ते आम्हाला काही करूही देत नाहीत. तर चिवडा नंतर करायचा होता, मग म्हटलं चला मी शेंगदाण्याची साल वगैरे काढते. तोपर्यंत त्यांनी मसाला भात लावला, कारण की बाहेरून खाऊन आलेलो होतो, त्यामुळे बऱ्याच जणांना तर भूकच नव्हती. मग थोडं थोडं म्हटलं खाऊन झोपायचं, खूप काही नाही खाल्ल्यापेक्षा थोडंसं भात खाऊयात. आणि असं चालूच असतं. मग मस्त वाटतं, एकदम पुण्यात आलोय आणि इतकं छान वाटतंय की नाही. आणि माहेरात असले की अजून एक वेगळंच फिलिंग असतं. टेन्शन असतं काय, काही गोष्टींचं एक एवढं म्हणजे बिंदासपणा असतं. फक्त एन्जॉय असतं, फिरणं, खाणं, झोपणं आणि फक्त गप्पा मारणं. आणि आम्ही इतके जण आहेत त्यामुळे तर आमच्या एवढ्या गप्पा चालतात. आणि सगळेजण बहीण भाऊच असल्यामुळे म्हणजे आम्ही सगळे इथे सगळेच हे आम्ही सक्के बहीण भाऊ नाहीत. म्हणजे आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे सक्के 2-2 असे म्हटले तरी समजा 5-6 जण जे आहेत ते जे 2-2 चुलत बहीण भाऊ आहेत. आम्ही टोटल जे 12 आहेत ते नंतर तुम्हाला परत पुढील व्हिडिओमध्ये तर दिसणारच आहेत नंतर. तर असे असल्यामुळे म्हणजे काय होतं, घरातलेच मेंबर असल्यामुळे म्हणजे असं चिडवाचिवडी चाललेली असते आणि खूप जास्त रात्री 2-2 वाजेपर्यंत म्हटलं तरी आम्ही गप्पा मारत बसतो. खूप छान वाटतं. आणि ह्या छोट्यांची मस्ती ती वेगळीच, कारण सगळे छोटे आहेत त्याच्यामुळे म्हणजे काय होतं, खूप गोंधळ चालू असते घरात. त्यामुळे दिवसभर नुसतं खाणं वगैरे चालू असतं आणि इतका गोंधळ असतो. लहान मुलं एवढी हे करतात, त्यामुळे कधी कधी तर 2-2, 3-3 वेळा म्हटलं तर घर पुसून घ्यावं लागतं, कारण ते एवढं चालू असते सांडणं खेळणं त्यांचं. त्यामुळे तर असंच चालू आहे बघा. ज्यांच्या घरात अशी जरा जास्त लहान मुलं आणि अशी खोडपत्री असल्यानंतर असं चालू असते. आणि घरात आता हे आम्ही मेंबरसुद्धा जास्त असल्यामुळे मग असं नाही का थोडासा राडाच होतो. तर तसं चाललेलं असतं तरीसुद्धा आम्ही सगळ्या गोष्टी एन्जॉय करत करत छान असं मॅनेज करतो. खूप मजा येते. काय करते तू? काय करते? गोडी घालते. तू माझ्या जागेवर बसली. तोंडात काय आकार? काय खाती? बंदच आहे नेट. झाली की चिवड्याची तयारी? हान हान अजून एकदा एकदा सोनीला पडली ती. काय पाणी हात बांधले. हात कुठे गेले? आपण बांधलं काय? हात कुठे गेले? हात कुठे गेले? गावाला गगनाला म्हणते. काय करते तू? काय म्हणते? खाली बस, खाली बस, खाली बस. तुमचं काय काम आहे पण इकडं? बाहेर जा, बाहेर जा, बाहेर जा. तू कधी बाहेर? छान बाहेर ना. No. Johnny, eating sugar, telling lies, open your mouth. Ha ha. Papa, फोन मी घेतला का नाही? टाकलं का सगळं? झालं की शेंगदाणा भरपूर.
अजून टाकायला पाहिजे होतं. नाही ती पांढरेच ना दिसूनच येणार. हा ते फुटी केल्यात ना आपण. थोडं भाजलं तर जातं पण असं काय होतंय ते मेव मेव वरती येतोय. बरं आहे का टाकायचं थोडं अजून थोडं टाका. नको बदल. आणि मग नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर थोडंसं आम्ही गप्पा वगैरे मारत होतो आणि शियाची अशी थोडीशी हेअरस्टाईल वहिनींनी केली होती त्यामुळे ती अशी दाखवत होती मस्त. आणि मी ज्यावेळेस तिला म्हटलं की हा छान आहे म्हटलं की लाजून गेली तिकडे. तर असंच चालू असते खूप खूप जास्त गोंधळ चालला आहे त्यामुळे परत मला रिटर्न असं वॉइस द्यायचं म्हटलं तरीसुद्धा अडचण येते कारण एवढा गोंधळ करताय सध्या. तर चला मग अशा प्रकारे पूर्णपणे ब्लॉगमध्ये काही रेसिपी तर शेअर केल्या कारण ह्याच्या अगोदर भरपूर साऱ्या मी दिले होते त्याच्यामुळे काही नाही. आणि सध्या खरंच जर एन्जॉय चालला आहे तर मला असं वाटत होतं की मग रेसिपी वगैरे करायलाच नको. जे पण काय चाललं म्हणजे आम्ही जे करतो ते मला फक्त दाखवायचं आहे. तर बघा असं पूर्णपणे मग आम्ही बिग बॉस बघत बघत चाललेलो होते गप्पा वगैरे. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर नंतर अशाच व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.